जिल्हा कोविड रुग्णालयातील दाखल रुग्णांची स्थिती व तेथील सुविधांचा आढावा घेण्यासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी रुग्णालयातील कोविड वार्डाला भेट देऊन तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना दिलासा दिला। गत काही आठवड्यापासून जिल्हा कोविड रुग्णालयाबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या। त्यानुसार प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणची परिस्थिती पाहण्याचा व रुग्णांशी थेट संवाद व त्यांना भेटण्याचा निर्णय पालकमंत्री ठाकूर यांनी घेतला व तात्काळ ते अंमलातही आणला। पालकमंत्र्यांनी सायंकाळी सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील स्थापित कोविड रुग्णालयाला भेट दिली। यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हा कोविड रुग्णालयातील ओपीडी कक्षासह आयसीयू कक्षाचीही पाहणी केली। बाकी भाजी भात सगळं नीट असतं। भात मला भाजी तुमचं हे आला होता पण आता व्यवस्थित आहे आणि संडास बाथरूमचा प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित नाही आहे। तिथे बॉक्स जे आहे ते खराब झालेले आहे, त्याचा सुद्धा सर कॉपरेट करतात, ते सुद्धा सांगितलं क्या बोले पक्का हो जाएगा। ठीक आहे हां म्हणजे असं आहे की आम्हाला ते म्हणजे फक्त रिपोर्ट आमचा पॉझिटिव्ह आला पण आम्हाला त्रास वगैरे काहीच नाही। चांगलं आहे ना बेटा, देवाचा आभार माना, रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे। 7 दिवसांनी बरं होत जाल तुम्ही, आहे की नाही। रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यावर आपण काळजी घेतली पाहिजे। लोकांमध्ये आपण जर राहिलो तर लोकांना त्रास होईल, त्याच्यामुळे आपण काळजी घेतलेली जास्त बरं, ठीक आहे। आणि काही असलं तर तुम्ही सांगा नक्की। मैडम यहाँ पे आरओ मशीन वगैरह लगाया था, अच्छा सभी फ्लोर में आरओ मशीन मतलब बेसिकली क्या है, ठंडा पानी का थोड़ा अपन गिविंग देम नॉर्मल तुम्हाला थंड पाणी घेऊ शकत नाही कारण त्यांनी तेथील कोविड वार्डात थेट जाऊन त्यांनी पॉझिटिव्ह असलेल्या व उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।